नमस्कार मित्रांनो, आपण दिलेल्या चॅनलला प्रतिसादामुळेच आपण नुकतेच आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळे मी आज नवीन उपक्रम आता आपल्यापुढे घेऊन येतो की ह्या आधीच्या MPSCने प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आजपासून आपण पाहणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्राच्या भूगोलापासून. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. ठीक आहे, तर याच्यावरती एस टाईम मुख्यमध्ये एक असा प्रश्न पडला होता की जिल्हा दिले होते आणि त्यांच्या गुहा आणि लेणी यांच्या त्यांनी जोड्या लावायला विचारलेल्या होत्या. ओके, ठीक आहे. तर ऑप्शन अशी होती की एक लातूर, बीड, चंद्रपूर आणि नाशिक. इकडे गुहा किंवा लेणी, पारगाव, खरोसा, चांभार आणि भांडक. तर हे असे त्यांनी ऑप्शन टाकलेले होते. ठीक आहे, आता ह्या प्रश्नाचं आपल्याला डिटेलमध्ये ॲनालिसिस पाहायचं आहे, म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गुहा आहेत. आता बऱ्याचशा पुस्तकामध्ये जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते काय तुम्हाला सांगतील की फक्त लातूर, बीड, चंद्रपूर आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये ज्या गुहा किंवा लेणी आहेत फक्त तेच डिटेलमध्ये ॲनालिसिस तुम्हाला देतील. पण आपल्याला इतर जिल्ह्यातील सुद्धा गुहा आणि लेणी हे आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. म्हणजेच काय, तर ही जी कन्सेप्ट आहे म्हणजे गुहा आणि लेणीची, ती तुमची या प्रश्नाच्या खालतीच म्हणजे ती कव्हर व्हायला पाहिजे या प्रश्नामधूनच. ओके, म्हणजे पुन्हा पुन्हा सारखं ह्या गुहा किंवा लेणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायची काही गरज राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे असंच आपण डिटेल ॲनालिसिस आजपासून आपण पाहणार आहोत. तर हा आपला प्रश्न आहे की जिल्हा आणि गुहा किंवा लेणी. ठीक आहे, तर पाहूया आता कोणकोणत्या जिल्ह्यांनी गुहा आणि लेणी आहेत महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर नागपूर विभागाचा विचार केला आपण तर नागपूर विभागामध्ये जिल्हे आणि त्यांच्या लेणी किंवा गुहा कुठे कुठे आहेत ते पाहूया. तर मार्कंडा ही जी लेणी आहे ती गडचिरोलीमध्ये आहे. मार्कंडा, गडचिरोली. भांडक, सोमनाथ, भद्रावती, चंद्रपूर. हा प्रश्नावरती आला आहे आपल्याला. भांडक, सोमनाथ आणि भद्रावती. तर भांडक जे आहे ते चंद्रपूरमध्ये आहे. नंतर पवनी आणि अड्याळ हे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. पवनी आणि अड्याळ भंडारा जिल्हा. हिंगणघाट आणि पवनार हे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. ओके, हिंगणघाट, पवनार, वर्धा जिल्हा. नंतर आहे मनसर, अडम आणि अंबोरा हे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये. मनसर, अडम आणि अंबोरा नागपूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर हे नागपूर विभागातले हे जिल्हे मार्कंडा, गडचिरोली, भांडक, सोमनाथ, भद्रावती, चंद्रपूर, पवनी, अड्याळ, भंडारा, हिंगणघाट, पवनार, वर्धा, मनसर, अडम आणि अंबोरा नागपूर. ओके, तर ह्या नागपूर विभागातल्या लेणी आणि गुहा इथे क्लिअर झाल्या आपल्या. ठीक आहे, तर भांडक जे आहे ते चंद्रपूरमध्ये आहे. जे वरती प्रश्न विचारलेले आहेत ते मी असं रेड मार्कमध्ये करून ठेवलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवा ते. ठीक आहे, नंतर आता अमरावती विभागातल्या लेणी आणि गुहा पाहू. ओके, तर दारव्हा ही जी लेणी आहे दारव्हा ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. पातूर, बार्शी आणि टाकळी जी आहे ती अकोला जिल्ह्यामध्ये आहे. मेहेकर, गारडगाव, सिंदखेड राजा आणि लोणार हे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि खंडेश्वर, बडनेरा आणि नांदगाव ह्या ज्या लेणी किंवा गुहा आहेत त्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, दारव्हा यवतमाळ, पातूर, बार्शी, टाकळी अकोला, मेहेकर, गारडगाव, सिंदखेड राजा आणि लोणार बुलढाणा, खंडेश्वर, बडनेरा आणि नांदगाव अमरावतीमध्ये आहेत. ओके, तर ह्या अमरावती विभागातल्या लेणी आणि गुहा आहेत. नंतर पाहूया आपण औरंगाबाद विभागातल्या. आता ते औरंगाबाद त्यांनी दोन जिल्ह्यामधले विचारलं होतं, लातूर आणि बीडमध्ये. ठीक आहे, तर पाहूया आपण. शिवूर आणि माहूर ह्या ज्या लेणी आणि गुहा आहेत त्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. निलंगा, खरोसा किंवा औसा त्याला म्हणतो ते लातूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर निलंगा त्यांनी विचारलेली आहे ती लातूर जिल्ह्यामध्ये आहे. निलंगा आणि खरोसा विचारले ते लातूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, नंतर तेर, धाराशिव, तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. तेर, धाराशिव आणि तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. नरसी, चौडी, औंढा नागनाथ जे आहेत ते हिंगोलीमध्ये आहेत. औंढा नागनाथ ओके प्रसिद्ध ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये. ओके, नंतर जिंतूर, बामणी परभणीमध्ये आहेत. पारगाव, अंबेजोगाई, परळी वैजनाथ बीडमध्ये आहेत. भोकरदन जालना जिल्ह्यामध्ये. गलवाडा, पितळखोरा, गवताळा, म्हैसमाळ, घृष्णेश्वर, दौलताबाद आणि पैठण ह्या ज्या गुहा किंवा लेणी आहेत त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, तर ह्या औरंगाबाद विभागातल्या लेणी किंवा गुहा आहेत. कुठल्या आहेत? शिवूर, माहूर, नांदेड, निलंगा, खरोसा, औसा, लातूर, तेर, धाराशिव, तुळजापूर उस्मानाबाद, नरसी, चौडी, औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये, जिंतूर, बामणी परभणीमध्ये, पारगाव, अंबेजोगाई, परळी वैजनाथ बीडमध्ये, भोकरदन जालना जिल्ह्यामध्ये, गलवाडा, पितळखोरा, गवताळा, म्हैसमाळ, घृष्णेश्वर, दौलताबाद आणि पैठण या आहेत त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, तर याच्यामध्ये खरोसा आणि पारगाव ठीक आहे हे खरोसा आहे ती लातूरमध्ये आहे, पारगाव आहे ती बीडमध्ये आहेत. वरती विचारलं होतं आपल्याला. ठीक आहे, आता नाशिक विभागातल्या लेणी आणि गुहा पाहू आपण. घटोत्कच, पाटणादेवी, वरणगाव, गोरखेडा, कानळदास, चांगदेव आणि उनपदेव हे जे आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये. ओके, उनपदेव वगैरे ते गरम पाण्याचे घरे आपल्याला माहीत असलं पाहिजे. घटोत्कच, पाटणादेवी, वरणगाव, गोरखेडा, कानळदास, चांगदेव, उनपदेव हे जे आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. नंतर प्रकाशी आहे ते नंदुरबारमध्ये आहे. पळशी, टाकळी, भातोडी, अकोले, भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड ह्या लेणी किंवा गुहा आहेत त्या अहमदनगरमध्ये आहेत. नंतर आहेत त्या मांगीतुंगी, भिलवाडा, देवळाने, पांडव, अंकाई आणि चांभार हे नाशिक जिल्ह्यामध्ये. चांभार लेणी वरती विचारलं आहे, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, चांभार लेणी नाशिक जिल्हा. ठीक आहे, तर अशा नाशिक विभागातल्या लेणी आणि गुहा आहेत. तर कुठल्या आहेत? घटोत्कच, पाटणादेवी, वरणगाव, गोरखेडा, कानळदास, चांगदेव आणि उनपदेव जळगाव जिल्हा.
प्रकाशे नंदुरबार जिल्हा, पळशी, टाकळी, भातोडी, अकोले, भंडारदरा, हरिश्चंद्रगड, अहमदनगर जिल्हा, मांगेतुंगी, भिलवाडा, देवळाणे, पांडव, अंकाई आणि चांभार ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. ओके. आता पुणे विभागातल्या लेणी किंवा गुहा बघूया आपण. माढा, दहेगाव आणि करमाळा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. माढा, दहेगाव, करमाळा सोलापूर जिल्हा. करगणी, हरिपूर ह्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. खिद्रापूर, कुंभोज ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. नंतर आहे पांडुदरा, वाई, धावडी, लोणार, अश्विनवाडी, प्रतापगड, कल्याणगड ह्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. गणेशपूर, मानमोडी, शिवनेरी, कारले, बेडसा, भाजे, घोरवडेश्वर, पाताळेश्वर, भुलेश्वर, मोहरी, जेजुरी, पांडेश्वर, पुरंदर, लोणी, भापकर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. ओके. तर ह्या पुणे विभागातल्या ह्या लेणी किंवा गुहा आहेत. कुठल्या आहेत? माढा, दहेगाव, करमाळा सोलापूर, करगणी, हरिपूर सांगली, खिद्रापूर, कुंभोज कोल्हापूर, पांडुदरा, वाई, धावडी सातारा. ओके. अश्विनवाडी, प्रतापगड, कल्याणगड सातारमध्ये आहेत. नंतर गणेशपूर, मानमोडी, शिवनेरी, कारले, बेडसा, भाजे, घोरवडेश्वर, पाताळेश्वर, भुलेश्वर, मोहरी, जेजुरी, पांडेश्वर, पुरंदर, लोणी आणि भापकर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. ओके. तर या पुणे विभागातल्या अशा या लेणी किंवा गुहा आहेत. ओके. नंतर आहे कोकण विभाग. कोकण विभागातल्या कुठल्या आहेत? वाडा, कुणकेश्वर, आचरे, भिरवंडे, मालवण, वालवल ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. पन्हाळकाजी, संगमेश्वर ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. चांबले, ठनाळे, चौल, सुधागड, खंडसाबळे, तळे, कोडा, कोतळीगड, आंबिवडी, कोंडाणे, गांधारपाली, मांदाड, पाले, कोंडगाव आणि रामधरण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. आशेरी, लोणाद, अंबरनाथ, नाणेघाट आणि सोपारा या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. कानेरी, महाकाली, जोगेश्वरी आणि मंडपेश्वर हे मुंबई उपनगरमध्ये अशा लेण्या आहेत. ओके. कुठल्या कुठल्या लेण्या आहेत कोकण विभागामध्ये? वाडा, कुणकेश्वर, आचरे, भिरवंडे, मालवण आणि वालवल ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. पन्हाळकाजी, संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. चांबले, ठनाळे, चौल, सुधागड, खंडसाबळे, तळे, कोडा, कोतळीगड, आंबिवडी, कोंडाणे, गांधारपाली, मांदाड, पाले, कोंडगाव, रामधरण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. आशेरी, लोणाद, अंबरनाथ, नाणेघाट, सोपारा ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. कानेरी, महाकाली, जोगेश्वरी आणि मंडपेश्वर ह्या मुंबई उपनगरमध्ये आहेत. ठीक आहे. तर हे असे विभाग आणि त्या विभागातील जिल्ह्यामध्ये असलेल्या ह्या लेण्यांची ही यादी आहे. ओके. आता समजा तुम्हाला भविष्यामध्ये समजा असा जर प्रश्न पडला तर ही तुमची यादी ही पाठच असली पाहिजे. ठीक आहे. आता चार जिल्ह्यामधले त्याने गुहा किंवा लेणी विचारले आहेत. नंतरच्या वेळेला दुसरे 4 जिल्हे टाकतील आणि त्यातील कुठल्याही लेणी किंवा तुम्हाला ज्या गुहा आहेत त्या विचारतील. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे डिटेलमध्ये असं एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं इथून पुढे मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आता पाहूया की प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्टली काय आहे ते. ठीक आहे. आता तुम्हाला मग अशी सांगितलं होतं लातूरमध्ये खरोसा. ओके. नंतर बीडमध्ये पारगाव, चंद्रपूरमध्ये भांडक आणि नाशिकमध्ये चांभार. ठीक आहे. म्हणजे याचा ऑप्शन कोणता येतोय? तर हा 3 नंबरचा ऑप्शन येतोय करेक्ट जो आहे तो 2, 1, 4, 3 असा याचा करेक्ट असा पर्याय येतो. ओके. ठीक आहे. तर हे अशा महाराष्ट्रातील गुहा किंवा लेणी त्या विभागातल्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत. ही लिस्ट तुम्ही एकदा पाहून घ्या. ठीक आहे. आणखी समजा त्यांनी जर दुसऱ्या 4 जिल्ह्यामधले विचारलं तर तुम्हाला ही यादी माहीतच असली पाहिजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गुहा आहेत, जेणेकरून ही तुमची कन्सेप्ट इथे क्लिअर होईल. ओके. ठीक आहे. थँक्स फॉर द वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही कॉमेंट असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके. अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर द लेटेस्ट व्हिडिओ. थँक्यू. ऑल द बेस्ट.